भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य असे मंदिर उभे राहिले आहे। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे या मंदिरामध्ये जो मूळ गाभारा आहे त्या गाभाऱ्यामधील प्रभू श्रीरामांची अतिसुंदर अशी मूर्ती कुणी बनवली असेल तर या ठिकाणी बघा, मंदिराच्या परिसरामध्ये भारत सरकारने अनेक कारागीर बोलावले होते। प्रसिद्ध असे कारागीर बोलावले देशातील कानाकोपऱ्यातून आणि त्या प्रसिद्ध कारागिरांनी सुंदर अशा मूर्त्या बनवल्या। सगळ्या मूर्त्यांमधून एक अतिशय सुंदर अशी मूर्ती तिथल्या कमिटीने पसंत केली। तर कोण असेल हा भाग्यवंत कारागीर ज्याने प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवली? अयोध्येत राम मंदिरात 22 जानेवारी या दिवशी प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन केली आणि प्राण प्रतिष्ठा केली। रामलल्लांची म्हणजेच प्रभू श्रीरामाची मूर्ती मंदिरात स्थापन झाली। त्याशिवाय लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या सुद्धा मूर्त्या मंदिरात स्थापन केल्या आहेत। तर मूर्ती बनवणारा कारागीर अतिभाग्यवंत म्हणावा लागेल आणि त्या कारागिराचे नाव म्हणजे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा केली आहे। अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाली सगळ्या कारागिरांच्या मधून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे जाहीर केले होते त्यावेळेस। तर आपण पाहणार आहोत अरुण योगीराज कोण आहेत। तर अरुण योगीराज कर्नाटक मधल्या मैसूर येथील आहेत। अहो, त्यांचं घराणं जवळजवळ 5 पिढ्या झाल्या आहेत मूर्ती बनवण्याचेच काम आहे। ते संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध मूर्तिकार आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कौतुक केले होते या कारागिराचे। त्यांना हा वारसा त्यांच्या घरातून मिळाला। आनुवंशिकता ही निश्चित असते। बघा, अरुण योगीराजांनी लहानपणापासून मूर्ती बनवण्याची आवड होती। तर या तरुणाने MBA केले आहे आणि MBA करून खाजगी कंपनीत नोकरी सुद्धा केली होती, परंतु नोकरीत मन लागेना कारण ते हाडाचे कलाकार होते। लहानपणापासूनच मूर्ती बनवण्याचे वेड असल्यामुळे त्यांच्यातील जो मूर्तिकार आहे तो जागा झाला आणि 2008 साली त्यांनी नोकरी सोडली आणि पिढ्यानपिढ्या असलेला हा व्यवसाय त्यांनी पत्करला। मूर्ती साकारण्याचा अतिशय लोकप्रिय झाले देशामध्ये। अरुण योगीराज यांनी इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंचीचा पुतळा अतिशय भव्य 125व्या जयंती ज्यावेळी होती त्यावेळी दिल्लीतील इंडिया गेट येथे त्या ठिकाणी बसवलेला पुतळा आहे। अतिशय भव्य, अतिसुंदर अशी ही देवाची देणगी म्हणावी लागेल त्या कारागिराला। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।